आज आम्ही आलो होतो शॉपिंगला. तर ह्यापैकी एक ट्रॉली घेऊन आम्ही डीमार्टमध्ये एंटर केलं. पहिल्या विभागात तरी आमची फारशी खरेदी नसते. नंतर आम्ही थोडीफार कडधान्य, तेल, गहू, साखर अशा बेसिक वस्तू घेऊन वरच्या मजल्यावर गेलो, जिथे की मला भटकायला खूप आवडतं. तिथे गेल्या गेल्या आम्हाला हा चॉपर दिसला. नेहमीप्रमाणे त्यांनी आणि मी हा ट्राय केला आणि हे म्हणाले की घे, तुला आवडला असेल, आपल्याला लागणार असेल तर घेऊया. मी म्हणाले नको बाबा, पुढच्या महिन्यात घेऊया. मग ह्याने ठेवला आणि इकडं तिकडं वरच्या मजल्यावर फेरफटका मारून देवाची व इतर भांडी बघून आम्ही आलो बिलिंगच्या खालच्या मजल्यावर. बिलिंग करण्याआधी पटकीन माझ्या लक्षात आलं, अरे लस्सी घ्यायची राहिली. मग लस्सीची 3 पाकिटं घेतली, बिल केलं आणि आम्ही घरी परत निघालो. घरी आल्या आल्या ना मस्तपैकी अशी लस्सी प्यायलो. उन्हाच्या झळा इतक्या लागल्या ना येताना. तर हे बघा, लस्सीच्या पाकिटांसोबत स्ट्रॉ मिळालाच नाही, म्हणून हे जादाचं काम. 2 ग्लासमध्ये लस्सी ओतून मग आम्ही लस्सी प्यायला. लस्सी पिऊन झाल्यानंतर मीही गार झाले आणि माझा मेंदूही. आणि लक्षात आलं, अरे बापरे, कामाच्या इतर धावपळीतून 2 दिवस झाला हा फिल्टर मागच पडत आहे. चला ह्याला घासून घेऊया आणि ह्यातलं पाणी बदलून घेऊया. म्हणून मी इथं फिल्टर घासून घेतला आणि छान असा आतून बाहेरून पुसून घेतला. पाण्याची भांडी किंवा ही तांब्याची भांडी की नाही घासल्या घासल्या पुसून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर नाहीतर नंतर पाण्याचे डाग पडतात आणि मग ते पाणी पिताना ना पाणी प्यावंसंच वाटत नाही, ते डागांच्याच कडे लक्ष जातंय. तर या फिल्टरची एक गोष्ट सांगते हा. तर 11 ते 12 वर्षापूर्वी पैंजणसाठी मला आमच्या साहेबांनी पैसे दिलेले, म्हणजेच संख्येच्या पप्पांनी पैसे दिलेले. तर मी ते पैंजणला न वापरता मी ते फिल्टरसाठी वापरले. आपल्या मध्यमवर्गीयांचं असंच असतं होय की नाही, आवडती वस्तू बाजूला ठेवायची आणि संसारासाठी अशी ऍडजस्टमेंट करायची. आणि आपल्याला आवडतंही ते, नवऱ्यावर मग रुबाब गाजवायला मिळतो ना. बघा, माझी आवडती वस्तू न आणता ही घरासाठी घेतलं बघा. तर इथं मी पाणीही ओतून घेतलं फिल्टरमध्ये. या सगळेजण जेवायला. तर आज आहे दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, ताजी ताजी मेथीची भाजी, डाळीची आमटी आणि शरीराला गारवा देणारं ताजं ताजं ताक. दुपारचं जेवण झाल्यानंतर 1 तासभर आराम करून उठल्यानंतर 1 कपभर कडक चहा पिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, आपले दळप करायचं आहे. मग आता दळप करायचं म्हणजे डबे रिकामे करून घासायला पाहिजेत. म्हणून मी इथं डबे रिकामे केले. त्यातलं ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ असं छोट्या छोट्या डब्यात काढून घेतलं आणि डबा घासायला घेतला. डबा स्वच्छ करताना दोन्ही बाजूनी, मागून बाजूनी झटकून झटकून तो रिकामा करायचा. मध्यमवर्गीय स्वभाव आपला जाऊ द्यायचा नाही बरं का, त्याशिवाय तर आपला मध्यमवर्गीयांचा संसार होत असतोय होय. तर तेच मी इथं करत आहे. तर ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ इथं मी छोट्या छोट्या डब्यात काढून असे डबे रिकामे करून घेतले. आणि मस्तपैकी मोठी भांडी घासायची तर किचन ओट्यावर नाही, अंगणात बसून. म्हणून मी इथं डबे हे घासायला अंगणात घेतले. खूप सारे पाणी, खूप सारी जागा आणि असल्या उन्हात पाण्यातलं काम करण्याची मजा काही मलाच विचारा. तर मला खूप खूप आवडतं पाण्यातली कामं करायला. उन्हाळ्याच्या दिवसात तर मी पुन्हा पुन्हा दिवसभर पाण्यातली कामं काढते आणि पाण्यातच राहायला बघते, म्हणजे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास जाणवत नाही. तर इथं माझे 4 डबे घासून झालेले आहेत, 2 दळपाचे व 2 त्याच्यासोबतचे. घासून धुवून झाल्यानंतर डब्यांना असं सुकवून मी कपाटात लावून घेतलं. किती छान दिसत आहेत बघा. आणि आता संध्याकाळी दळप आणायला माझे डबे तयार आहेत. रात्रीच्या जेवणात आम्ही आज केलेल्या होत्या इडल्या, मऊ मऊ लुसलुशीत अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या. आणि त्याच्यासोबत होतं आंबटगोड चवीचं सांबर. शेवग्याच्या शेंगा व इतर खूप साऱ्या भाज्या घालून बनवलेले हे सांबार आणि इडलीचं कॉम्बिनेशन आहाहा, अफलातून लागतं. तर या सगळेजण जेवायला, म्हणजेच इडली सांबारचा आस्वाद घ्यायला. रात्री जेवण झाल्यानंतर आणि बऱ्यापैकी ओट्यावरची माझी कामं आवरल्यानंतर लक्षात आलं की आपला किराणा जो आणलेला डीमार्टमधून तो भरायचा राहिलाय. मग तोही ओबडधोबड असा डब्यामधून भरून घेतला
कारण तो पिशवीतनं आत्ता बाहेर काढणं महत्वाचं होतं. नंतर माझ्या वेळेनुसार तो छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून आणि ग्रॉसरी जी असते ती त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवली जाते. तर किराणात आपण नेहमी भरतो तोच किराणा असतोय. जास्तीत जास्त आम्ही मखाना, खजूर वगैरे, गूळ, शेंगदाणे आणतो, कारण उन्हाळ्यात आणि एरवी हे खाल्ल्यानं गुणकारी आणि ताकद राहते आपल्या. तर डीमार्ट मधला किराणा जिथल्या तिथं डब्यात ठेवून दिल्यानंतर पाणी प्यायसाठी मी किचनमध्ये आले तर माझ्या लक्षात आलं की माझी घासलेली धुतलेली भांडी अजून त्या त्या ठिकाणी लावायची राहिली होती. मग तीही व्यवस्थित मी लावून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.